मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजुळा खूपच चिडलेली असते. ती स्वराला म्हणते, तू अगोदर माझ्या जवळून जा आणि काहीही गोष्ट ऐकण्या अगोदर मला सांगत जा, म्हणजे एवढा मोठा प्रॉब्लेम होणार नाही. माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. अगं, माझ्या डोक्याला इथे किती ताप झालाय तुला माहिती आहे का? स्वरा आता माफी मागत असते, परंतु आता मंजुळाला खूप राग आलेला असतो. मंजुळा ही लगेच तिला तेथून जायला सांगते. स्वराला आता वाईट वाटत असतं. ती आता तेथून जाते. तर दुसरीकडे साहेबराव हा झोपलेला असतो. त्याला अचानक मंजुळाचा भास होतो की नऊवारी साडीमध्ये मंजुळाने अगदी छान असा लुक केला आहे आणि ती माझ्यासमोर लगेच लावणीवर नाचत आहे. साहेबराव हा खडबडून जागा होतो, पण अजूनही तो धुंदीतच असतो. तो आता सारखा मंजुळा मंजुळा म्हणत असतो आणि त्याला तिचाच सारखा भास होत असतो. तेव्हा आता ती तेथे बसलेली असते, तर साहेबराव तिला निहाळत असतो. मग नंतर आता ओ साहेबराव असं म्हणून मंजुळा कमरेवर हात ठेवते आणि आपल्या सौंदर्याने त्याला घायाळ करते. तो तिच्याकडे पाहतच राहतो. दोघीही एकमेकांकडे आता खूप वेळ पाहत राहतात. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेथे कुणीही नसतं. हे साहेबराव इकडे तिकडे पाहतो. मग नंतर ओ साहेबराव असं मंजुळा पुन्हा म्हणते आणि त्याला ग्लासमध्ये लगेच ड्रिंक्स देते. तेव्हा तो ते पितो आणि तिच्याकडे पाहत राहतो. तो तिच्या जवळ जाण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो, पण मंजुळा आता तेथे नसल्यामुळे तो तोलत जातो. काही वेळाने आता मंजुळा त्या रूम बाहेर येते आणि साहेबराव साहेबराव म्हणून त्याला बाहेर हॉलमध्ये बोलवते. तर आता साहेबराव हॉलमध्ये येतो खरं, परंतु त्याला सगळीकडेच आता मंजुळा दिसत असते. तेव्हा साहेबराव मी घरी आहे असं म्हणून मंजुळा त्याला समोर बोलवत असते. साहेबराव पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेथे कुणीही नसतं. काही वेळाने साहेबराव आता मंजुळा मंजुळा करतच पुढे जातो, परंतु आता तो बेडवरून खाली येतो आणि खडबडून जागा होत म्हणतो, हा तर भास आहे. दुसऱ्या दिवशी मल्हार आता स्वराकडून रियाज करून घेत असतो. तर तेथे साहेबराव देखील बसलेला असतो. आता ते दोघेही शास्त्रीय संगीताचा रियाज करत असतात, पण आता साहेबरावाला हे आवडत नाही. तो म्हणतो, हे नको ग स्वरा, गप्प बस, तुझं हे काय चाललंय, मला हे नाही आवडत, एखादी लावणी वगैरे गा ना. असं म्हणून आता साहेबराव स्वतःच लावणी करत असतो आणि त्याच्यावर ताल धरतो. मल्हार आता साहेबरावाकडे पाहतच राहतो, कारण साहेबराव आता प्रत्येक लावणीवर जणू ठेकाच धरत असतो. त्याचं हे नवीन रूप आता मल्हारला पाहायला मिळतं. मग आता मल्हार म्हणतो, हो तुम्ही लावणीबद्दल बोलताय? त्यावरती साहेबराव म्हणतो, हो मला लावणीच आवडते, किंवा एखादं देवाचं गाणं, ते पण असं मस्त. त्यावरती आता स्वरा एकदम शांत होऊन जाते. तर मल्हार म्हणतो, आज नाही, आपण नंतर कधीतरी पाहूयात. नंतर स्वरा खूप शांत असते. ही गोष्ट मल्हारला समजते. तो तिला विचारतो, काय झालं स्वरा? तेव्हा मी ह्या साहेबराव काकांबद्दल आणि मंजुळा आईंबद्दल जे काही तुम्हाला सांगितलं ना साखरपुड्याबद्दल, ते आईला अजिबात आवडलेलं नाही. ती पहिल्यांदाच माझ्यावर खूप चिडली आहे. ती तसं मला म्हणाली सुद्धा की मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही, म्हणून मला जरा वाईट वाटतंय, बाकी काही नाही. त्यावरती आता मल्हार म्हणतो, जाऊ देत ग, असं म्हणून तो आता साहेबरावाला म्हणतो, तुम्ही मोठ्या सरकारांना सांगा ना माफी मागायला मंजुळाची आणि तिच्या आईची, म्हणजे मंजुळाचा तुमच्यावरील आणि मोठ्या सरकारांवरील हा निघून जाईल. पण आता साहेबराव म्हणतो, नाही, मंजुळी खूप हट्टी आहे, खूप तापट आहे, ती असं कधीही करू शकत नाही आणि तिची आईसुद्धा तशीच आहे. त्यावरती मल्हार म्हणतो, तुम्ही जा मग माफी मागा त्यांची. तेव्हा मी तिथे गेल्यानंतर ती लगेच रूमचं दार बंद करून घेईल, असं आता कधीच माझ्याबरोबर बोलायची नाही, कारण तिचा स्वभाव मला माहीत आहे. त्यानंतर आता मल्हार स्वराला म्हणतो, बाळा मला थोडं बोलायचं आहे साहेबराव काकांबरोबर, तू जरा बाहेर जातेस का खेळायला? आजच्या दिवस रियाज बस झाला. तेव्हा ठीक आहे असं स्वरा म्हणते आणि मग लगेच तेथून जाते. तेव्हा तुझ्या मंजुळा आईचं अजिबात टेन्शन घेऊ नको, असं आता साहेबराव स्वराला म्हणतो. आता स्वरा तेथून गेल्यानंतर मल्हार म्हणतो, हे पहा साहेबराव, मी तुम्हाला एक सांगू का? त्यावरती साहेबराव म्हणतो, हो बोला ना. तर आता आपला माणूस जेव्हा आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्यापासून दूर जातं ना, त्यांची खरी किंमत आपल्याला समजते. म्हणजे आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ना, त्या व्यक्तीला आपण तसं सांगितलं पाहिजे की माझं तुझ्यावर प्रेम आहे. मल्हारला आता वैदेही बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात. तर त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. तो म्हणतो, साहेबराव तुम्ही असं काहीही करू नका जेणेकरून तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही दुखवाल, आणि तुमचं ज्यांच्यावर विशेषतः प्रेम आहे ना, जी तरी तुम्ही अगदी वेळेत माफी मागा, म्हणजे नंतर पश्चाताप हा होत नाही. तेव्हा ठीक आहे असं आता
साहेबराव म्हणतो, तर तुम्ही माझ्याबरोबर आता चला, असं मल्हार म्हणतो. ते दोघेही आता मंजुळाच्या रूमजवळ येतात आणि मग तेथे आल्यानंतर आता मल्हार मंजुळाला म्हणतो, दार उघडा. मल्हार आला आहे हे पाहून आता लगेच मंजुळा दार उघडते आणि समोर पाहते तर साहेबराव देखील असतो. आता तिला खूपच राग येतो. ती रागातच साहेबरावाकडे पाहते, परंतु मल्हार असल्यामुळे आता ती काहीच बोलत नाही. तेवढ्यातच श्वेता तेथे येते आणि मल्हारला म्हणते की मल्हार सर, साहेबरावांच्या गाडीचे ड्रायव्हर आले आहेत, ते सामान उतरून घ्यायचंय. तेव्हा ठीक आहे असं आता मल्हार म्हणतो आणि लगेच बाहेर जातो. वेळी आता साहेबराव मंजुळाकडे एकटक पाहतच राहतो. त्यानंतर साहेबराव आता मंजुळाजवळ येतो, तेव्हा मंजुळा मागे होते. तेव्हा आता तू तर तुझ्या त्या मल्हार सरांचं खूपच ऐकते ग, असं म्हणून तिच्या हातावरून तो आता हात फिरवू लागतो. मंजुळा आता हात झिडकारते आणि म्हणते, अरे अजिबात माझ्या हाताला हात लावायचा नाही. तेव्हा काय तो तिखट जाळ, काय ती नजर, तू तर घायल करून टाकतेस अगदी मंजुळा, असं आता साहेबराव तिला फ्लर्ट करत म्हणतो. तेव्हा तो म्हणतो, तुझ्या या अदावरच मी फिदा आहे जुळा, तुझ्या हाताने मी विष सुद्धा प्यायला तयार आहे. फक्त तू माझ्याकडे विषाची बाटली दे, कारण तुझ्या हातचं विष सुद्धा मला गोड लागेल आणि मी मरण सुद्धा पावणार नाही. म्हणून तो आता सारखाच तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती म्हणते, साहेबराव अगोदर बाहेर निघ गुपचूप. साहेबराव म्हणतो, तू काय करणार आहेस? तू लगेच काय तुझ्या मल्हारला सांगणार आहे का? तेव्हा आता ती खूपच रागात त्याच्याकडे पाहते, तर जणू तिला धमकीच देतो, तू सारखा माझा इन्सल्ट करत राहिलीस तर मग या साहेबरावाचा टायमिंग तुला चांगलाच माहीत आहे. मी काय काय करू शकतो तुला माहीत नाही मंजुळे. मी कोणाचा तरी नक्की जीव घेऊ शकतो, याची धमकी देऊन साहेबराव रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता मंजुळा खूपच चिडते, त्याच्यापासून बाजूला होते आणि म्हणते, काय रे मुडदे, तू मला धमकी देणार का? त्यावरती साहेबराव म्हणतो, आपण धमकी देत नसतो, डायरेक्ट उडवतो. तुला तर माहीतच असेल आपण असे किती पचवले आहेत. असं म्हणून आता तो लगेच मंजुळाकडे रागात पाहतो. मंजुळा देखील नजर रोखून आणि रागातच त्याच्याकडे पाहत असते. साहेबरावाबद्दलची आग तिच्या डोळ्यात असतेच. मग काही वेळाने आता साहेबरावाला एक फोन येतो. तेव्हा त्या फोनवर त्याचा ड्रायव्हर म्हणतो की मोठ्या सरकारांनी जो माणूस पाठवला आहे ना, तो माणूस म्हणजेच मी आहे ड्रायव्हर. आता काही वेळाने मी ते सामान हे मल्हारकडे देणार आहे. मल्हार कामत निघाले आहेत का घरातून? तेव्हा आता साहेबराव हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो. तेव्हा आता काहीतरी नक्कीच होणार, मल्हारच्या जीवावर बेतणार, मी पण तिकडे जाणार, असं आता साहेबराव म्हणतो आणि मंजुळाला खूपच घाबरवतो. मंजुळा आता खूप घाबरते. मल्हारला कसं आता या मोठे सरकाराने साहेबरावाच्या तावडीतून वाचवायचं, हाच विचार आता ती करत त्याच्याकडे रागात पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजुळा ही स्वराच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा आता तू मोठ्या काकांबरोबर म्हणजेच साहेबराव काकांबरोबर तुमच्या गावी जाणार आहे का? मला कधीच भेटणार नाही आता विचारते. तेव्हा मंजुळाला खूपच वाईट वाटतं. मग त्यानंतर आता मंजुळा ही किचनमध्ये जाते आणि तेथे असणारा एक चाकू घेते. म्हणते की निर्णय तर आता स्वरा घ्यावाच लागणार आहे, असं म्हणून ती साहेबरावाच्या रूममध्ये जाते. तर साहेबरावाने आता चंद्राच्या रात्रीची सर्व तयारी केलेली असते. मंजुळाला पाहून तो आता लगेच तिच्याजवळ जातो. तर मंजुळा आता पुणे भोगसून टाकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब